एक बार खाए वो त्याला म्हणतात योगी, 2 बार खाए वो जिसको बोलते भोगी, 3 बार खाए वो रोगी और 4 बार और उससे ज्यादा खाए वो महारोगी। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे सांगितलं गेलंय हे कुठेतरी मला पटत नाहीये। आता एखादा माणूस दिवसातनं 4 वेळा खाईल का 5 वेळा खाईल याच्यापेक्षा जास्त तो काय खातोय याला महत्व नाही का? म्हणजे जे लोक फॉर एक्झाम्पल ज्यांची एनर्जीची गरज कमी असतील, ओके, त्या लोकांनी 2दा खाल्लं 3दा खाल्लं ठीक आहे, पण ज्या लोकांची एनर्जीची गरज जास्त आहे, फॉर एक्झाम्पल असे लोक जे मेहनत करतात किंवा जे चांगला व्यायाम करतात त्यांची एनर्जीची गरज जास्त असते, मग ते जर 5 वेळा 6 वेळा जर छोटे छोटे मील घेत आहेत तर त्या मीलमध्ये ते काय खात आहे हे महत्त्वाचं नाही आहे का? तुम्हाला बकरी व्हायचं आहे का टायगर व्हायचं आहे? सिंपल, म्हणजे याच्यावरती बकरी बघा ती सारखी खात असते पण तेच वाघ किंवा तुम्ही जर का असा कुठला बघितलं तो भूक लागल्यावरतीच स्ट्रॉंगेस्ट आहे, तो शिकार करतो आणि त्याच वेळेला तो करतो, नंतर तो पूर्ण ह्याच्यामध्ये असतो। मित्रांनो, हे जे उदाहरण दिलं गेलंय हेही कुठे पटत नाहीये मला, कारण का इकडे कंपॅरिझन जी केली गेली आहे ती एका वाघाची एका बकरी बरोबर केली गेली। आता तुम्ही जेव्हा कंपॅरिझन करता, तुलना करता, ती पण जरा एक समान पाहिजे। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी एका मेल गोट म्हणजे जो बकरा असतो तो बकरा आणि बकरीचं कंपॅरिझन केलं तर तुम्हाला दिसेल की तो बकरा जो असतो तो मस्क्युलर असतो, ओके, त्याचा मी फोटो पण टाकलाय बघा इकडे। आणि जर तुम्ही परत मी सांगतो, जर तुम्ही मेल आणि फिमेल टायगरचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं, वाघ आणि वाघीण, तर तुम्हाला दिसेल की हा जो मेल टायगर असतो हा मस्क्युलर असतो, मसल मास जास्त असतं, आणि फिमेल टायगरमध्ये तुम्हाला फॅट पर्सेंटेज जास्त दिसणार। तर प्लीज समजून घ्या, जे फिमेल्स असतात मग ते इव्हन प्राण्यांमध्ये असू दे त्यांच्यामध्ये फिमेल हॉर्मोन्स जास्त असतात ज्याला आपण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन म्हणतो, जेणेकरून त्यांच्या अंगामध्ये फॅट गेन जास्त होतं। तर हे काय ती बकरी चरत असते म्हणून फॅट गेन जास्त झालंय असं नव्हे, तर जरा हे पण जरा बघा तुम्ही। आपला प्रॉब्लेम काय झालाय आजच्या कालावधीमध्ये की आपण सूटच खात सुटलेला आहे, म्हणजे कळत आहे सकाळी उठल्यावर पण खातोय, दुपारी पण खातोय, फूड ऑप्शन्स पण भरपूर आहेत। सो एव्हरी टाइम खाण्यासाठी आपलं शरीर नाही बनलेलं, कडकडून भूक लागल्यावरती खायचं हे पहिलं बेसिक प्रिन्सिपल। नंतर ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट ते नंतर आलं, पण सगळ्यात पहिल्यांदा तुमचं शरीर जे डिमांड करतंय ना तेवढं तुम्ही खाल्लं पाहिजे। भुकेपेक्षा 2 घास तुम्ही कमी खाल्ले, कमी खा। अन्न जे तुम्ही सॉलिड फॉर्म मध्ये घेताय ते 2 घास कमी, जेवढे डिमांड करते त्याच्या डबल तुम्ही पाणी घेतलं पाहिजे, बरोबर, तिप्पट व्यायाम केला पाहिजे। तर मित्रांनो, हाही मुद्दा मला पटत नाहीये। आता इकडे बघा, त्यांनी व्हिडिओ दाखवलाय एका बाईला नूडल खाताना, ते बोलताना पण बोलतायत की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळी चहा आणि बिस्किट। आता तुम्हाला नूडल्स आणि चहा आणि बिस्किट खायला कोण सांगतंय? म्हणजे ही काय खायची वस्तू आहे का? मैद्याचे नूडल्स, बिस्किट मैद्याचे, हे काय खायची वस्तू आहे का? बरं, अजून एक मला मुद्दा पटत नाहीये, हे म्हणतात भूक लागेल तेव्हा 2 घास कमी खा आणि व्यायाम तिप्पट करा। अहो मित्रांनो, माझ्यासारखा व्यक्ती जो एवढं हेवी ट्रेनिंग करतो, मी भूक लागली आणि 2 घास कमी जेवलो आणि मी तिप्पट व्यायाम केला, मी पडीन तिकडे जिम फ्लोअरवरती, बेशुद्ध पडीन मी। हे तुम्हालाही, तुम्ही जे व्यायाम करत असाल तुम्हालाही हे दिसत असेल, ओके, जे चांगला व्यायाम करतात, जे चांगलं मेहनतीचं काम करतात, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? तुम्हाला हे पटतंय का? म्हणजे भूक लागली की 2 घास कमी जेवायचे आणि तिप्पट व्यायाम करायचा, शक्य आहे का हे? तर माझं म्हणणं हे आहे की आपण जेव्हा डाएट बद्दल बोलतो ना, ते जनरल स्टेटमेंट नाही करायची, म्हणजे अखंड सोसायटीसाठी एकच पद्धत असं नसतं ना, प्रत्येक माणसाची आपली रिक्वायरमेंट असते, त्या पद्धतीने आपण तो डाएट बद्दल आपण बोलतो किंवा त्याला आपण फ्रेम करतो किंवा त्याची आयडिया देतो। तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे। तुम्हाला मी बोललेलं तुम्हाला पटतंय का नाही पटत आहे हेही मला माहिती पाहिजे। तर मित्रांनो, तुमचे रिॲक्शन द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो करा। धन्यवाद।